कारण ज्या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते, मोदी हटाव, मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते। परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे। शिंदे साहेब, आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे। राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलंय आणि त्यामुळे ठीक आहे, या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे। राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काही अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू। आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही हे मी सांगू इच्छितो, हे वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं, हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं। आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडलेत त्यांना देखील नक्की कळून येईल, यांचा खरा चेहरा दिसेल। आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक, त्यामुळे कामाला लोकांनी पसंती दिली आहे, कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांचं अभिनंदन करतो। बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की ठाण्यानं पहिली सत्ता दिली शिवसेनेला, तो त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला। बिलकुल नाही, ठाणे अगोदर पण खासदार दिलाय तुम्ही